लाडकी बहिणीचा लाडकीचा 23वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, वितरणाची तारीख कधी असणार आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात. सर आम्हाला हा 21वा हप्ता भेटलाय, 22वा हप्ता भेटलाय, मग हा 23वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, 23वा हप्त्याची वितरणाची तारीख काय असणार आहे, याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. लाडकीचा तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला सर्वांना 21वा 22वा हप्ता भेटलाय का? कारण की बघा पहिल्या 12 तारखेला वाटप सुरू झालं होतं आणि ते जवळजवळ या ठिकाणी 10-12 दिवस चाललं होतं. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या पैसे भेटलेले आहेत आणि अजून बऱ्याच लाख लाडक्या पैसे बाकी आहेत. तर तुम्हाला भेटले आहेत का? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. तुम्हाला 21वा हप्ता आणि 22वा हप्ता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? जर ते तुम्हाला हप्ते भेटले असतील तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत का नाही हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि 23वा हप्ता भेटण्यासाठी काय काय तुम्हाला करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आली ती तुम्हाला सांगणार आहे. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा 23वा हप्ता मे महिन्याचा हप्ता नेमका कधी होणार आहे, वितरणाची तारीख काय असणार आहे, कोणत्या महिलांना भेटणार आहे याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. तर लाडक्यानो बघा, एप्रिल महिना आता संपलाय ऑलरेडी. मे महिन्याचा ऑलरेडी शेवटचा आठवडा चालू आहे. मे महिन्याचा हप्ता मग नेमका कधी भेटणार आहे याच्याबद्दल एक संभाव्य तारीख समोर आली. ती तारीख तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, पुराव्यासही सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. पण लाडक्यानो ही संभाव्य तारीख आहे. संभाव्य म्हणजे या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या तारखेच्या नंतर पैसे येतील, पण ही संभाव्य तारीख ही समजून घ्या. त्याच्यामध्ये तारीख कोणती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि किती रुपये मंजूर झालेले आहेत आणि किती लाडके त्यांना पुढे भेटणार आहेत, किती मंजूर होणार आहेत, या सगळ्या गोष्टी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर भेटणार आहेत. त्याच्यामुळे 23वा हप्ता किती महिलांना भेटणार, ज्यांना 21वा 22वा भेटला नव्हता मग त्यांना देखील 23वा हप्ता भेटणार का, तर याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली ती तुम्हाला सांगणार आहे. बघा लाडक्यांनो, 21वा 22वा हप्ता बऱ्याच लाडके त्यांना सुरुवातीच्या टप्प्यात नाही भेटला, मग नंतर GR आला आणि GR मध्ये निधी वाढला आणि त्याच्यानंतर पैसे या ठिकाणी बऱ्याच लाडके त्यांना आले. त्या स्वरूपात आता हा 23वा हप्ता कसा भेटणार आहे, कुणाला भेटणार आहे, किती निधी मंजूर होणार आहे, याचा फायदा कुणाला होणार आहे, तोटा कुणाला होणार आहे, या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्याचबरोबर कोणाला फायदा होणार ते सांगणार आहे. हप्ता वितरण केव्हा होणार आहे, वितरणाची तारीख काय असणार आहे हे आपण आता बघणार आहोत. चला वेळेला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे हप्ता कुणाला मिळणार आहे हे पण तुम्हाला दाखवतो. पण आधी बातमी दाखवतो तुम्हाला. लाडक्यांनो बातमी दाखवतो. काय बातमी? ही बातमी बघा, लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार ही बातमी तुम्हाला अगोदर दाखवतो आणि त्याच्यानंतर कुणाला मिळणार हे तुम्हाला दाखवतो. चला आता लाडकी बहीण योजना मार्च एप्रिलचे 3,000 खात्यामध्ये जमा झालेले आहेत. तुम्हाला समोर दिसते लाडकीनो बातमी आलेली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत. तुम्हाला झालेत का नाही, तुम्हाला गुड न्यूज भेटली आहे का नाही कमेंट बॉक्स सांगायचंय. आता मे महिन्याचे 1,500 कधी मिळणार, संभाव्य तारीख आली आहे समोर. बघा, 1,500 रुपये जे आहेत कोणते मे महिन्याचे, तर ते कधी भेटणार आहेत याची तारीख काय असणार आहे ही तारीख आता संभाव्य तारीख समोर आलेली. ब्रेकिंग न्यूज समोर आले म्हणजे एप्रिल आणि मार्च महिन्याचे भेटलेत, मे महिन्याचे कधी भेटणार आहेत याची तारीख काय असणार आहे आता तुम्हाला मी दाखवणार आहे. चला आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघा, राज्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा झाले आहेत. काही महिलांच्या खात्यामध्ये अद्याप लाभ जमा झालेला नाही, त्यांचा लाभ बंद झालेला असू शकतो. EKYC नंतर राज्यातील तब्बल 70 लाख महिलांचे या ठिकाणी लाभ बंद झालेले आहेत. बघा लाडक्यांनो, खूप मोठा आकडा समोर आलाय. 70 लाख लाडक्या बहिणींना हप्ता भेटला नाही. 21वा 22वा हप्ता बऱ्याच लाडक्यांना भेटला नाही. 20वा हप्ता त्यांना भेटला होता. 20वा हप्ता भेटून देखील त्यांची EKYC अपडेट असून सगळ्या गोष्टी पूर्ण असून 70 लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला नाहीये, ही महत्वाची बातमी समोर आली. तर लाडक्यांनो, तुम्हाला लाभ भेटलाय का, तुमची EKYC कंप्लीट झाली का, पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि लाभ बंद झालेला आहे आणि मार्च आणि एप्रिल या महिन्याचे खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे याची उत्सुकता लागलेली आहे. बघा, तुम्हाला उत्सुकता लागली का लाडक्यांनो? आता बघा, बऱ्याच लाडके म्हणत असेल की सर आता मे महिन्यात हप्ता भेटायला पाहिजे. आता सुरू होईल शालेय म्हणजे आपल्या शाळा, लहान मुलांच्या शाळा सुरू होतात आणि गरीब लाडक्या बहिणीचे जे मुलं असतात त्यांच्या शाळांच्या फीस भरण्यासाठी, शाळेचे साहित्य खरेदी करण्यासाठी हे पैसे हा हप्ता खूप महत्त्वाचा असतो. मे महिन्याचा हप्ता जर त्यांना भेटला तर 1,500 रुपये म्हणजे त्या लाडक्या ताईसाठी, गरीब लाडक्या ताईसाठी खूप मोठी ही एक स्वरूपाची भेट असू शकते आणि त्याचा फायदा त्यांच्या मुलांना या ठिकाणी होत असतो. त्याच्यामुळे सरकारकडे आपल्याला विनंती करायची आणि उत्सुकता लागली सगळ्या लाडक्या बहिणींना की हा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे.
तर लाडक्या बहिणींनो बघा त्याची संभाव्य तारीख काय आहे तुम्हाला मी दाखवणार आहे. वितरण नेमकं कधी होऊ शकते ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या स्वरूपाची बातमी समोर आलेली आहे. काय बघा राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल या महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आता मे महिन्याचा हप्ता ही लवकरच जमा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 मे ते 14 मे या दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मे महिन्याचा पैसे जमा होतील. बघा 10 मे ते 14 मे एक मोठी तारीख समोर आली. लाडक्या बहिणींनो बघा ही संभाव्य तारीख आहे, ही समजून घ्या. परत म्हणताल की बाबा सर तुम्ही बोलला होता गुरुदादा तू बोलला होता की 10 ते 14 मे मध्ये पैसे येणार होते, काय झालं? तर लाडक्या बहिणींनो ही संभाव्य तारीख एक समोर आली. त्यांच्या सूत्रांना ही माहिती भेटले की 10 ते 14 मे पर्यंत पुढचा हप्ता भेटेल, म्हणजे मे महिन्याचा हप्ता त्यावेळेस भेटणार आहे. पण या ठिकाणी लक्षात ठेवायला का या जर 10 ते 14 मे पर्यंत जर हप्ता यायचा असेल 10 मेच्या अगोदर GR येणं खूप गरजेचं आहे. कारण की GR आल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर हप्ता वाटप होत असतं. तर GR जर 10 तारखेच्या अगोदर आला तर 10 ते 14 मे पर्यंत या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे. ही महत्वाची गोष्ट समजून घ्या. आता एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडक्या बहिणींनो, तुमची KYC अपडेट केली आहे का? KYC जर अपडेट केलेली नसेल, तुमचे कागदपत्र व्यवस्थित नसतील किंवा तुमचं जर या ठिकाणी फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड नसेल तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाहीत. खूप गेम चेंजिंग हे हप्ते चालू झालेले आहेत. 20वा हप्ता बऱ्याच लाडक्यांना भेटला होता तरी पण त्यांना 21वा हप्ता भेटलेला नाहीये. त्यांच्या KYC सगळे अपडेट आहेत. सगळ्या असताना देखील 70 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडक्या बहिणीचा हा हप्ता भेटलेला नाहीये. 21वा हप्ता भेटलेला नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे आपलं फॉर्मचं स्टेटस दररोज चेक करत राहा. जर तुमचं फॉर्मचं स्टेटस या ठिकाणी रिजेक्टेड झालं तर तुम्हाला कोणी या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे देणार नाही. आणि बऱ्याच लाडक्यांना ज्या 70 लाख लाडक्या आहेत ज्यांना पैसे येत नाही त्यांनी 181 याच्यावर कॉल करायचा आहे. लवकरात लवकर ही काळजी घ्या. बऱ्याच लाडक्यांना या ठिकाणी कमेंट्स येत आहेत, मेसेज येत आहेत की सर आम्हाला अजून हप्ता आला नाही, गुरुदादा आम्हाला अजून 21वा हप्ता भेटलेला नाहीये. तर त्यांनी लवकरात लवकर आज या ठिकाणी 181 वर कॉल करायचा आहे. तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि तुम्हाला कोणचा हप्ता भेटला नाहीये हे त्यांना सांगायचं आहे आणि त्यांना कारण विचारायचं आहे की नेमका हप्ता का बंद झालेला आहे. जे ते कारण सांगतील ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावर तुम्हाला काय पर्याय निर्माण करायचा आहे किंवा त्याच्यावर काय तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे तुम्हाला मी ते सांगतो. फक्त तुम्ही 181 वर आज कॉल करा आणि मला सांगा तुम्ही कॉल केलता की त्यांनी काय बोलले. थोडंफार त्यांना तुम्ही म्हणताल की सर कॉल लागत नाही, थोडेफार 10-15 वेळेस ट्राय करावं लागेल कारण की प्रचंड लाडक्या बहिणी कॉल करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण ट्राय करा, 181 वर कॉल करा आणि काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री